नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की ब्रेकिंग न्यूज आहे बघा. सरकारी नोकरीची तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लाडक्या भावांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आणि लाडक्या विद्यार्थ्यांसाठी, लाडक्या विद्यार्थिनींसाठी तर सुवर्ण संधी आहे सरकारी नोकरीची. फक्त त्याचं क्वालिफिकेशन जर का तुम्ही विचारलं म्हणजे शैक्षणिक पात्रता किती आहे, तर फक्त 4थी पास ही तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहे. आणि पगार किती आहे म्हणाल तर पगार डायरेक्ट 15,000 रुपये पगार राहतो. आणि परवा त्याच्यामध्ये अजून सुद्धा बहिणींनो, भावांनो, विद्यार्थ्यांनो सगळ्यांनो सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये अजून सुद्धा वाढ सुद्धा होणार आहे. तर 4थी पास आहे आणि परमनंट सरकारी नोकरी आहे. तुम्हाला सांगतो तुमच्या तालुक्यात राहून तुम्हाला इथे नोकरी करायची आहे आणि एकदम असा भन्नाट असा हा जॉब आहे. आणि याच्यासाठी 4थी पास लागते, जास्त काही शिक्षण याच्यासाठी लागत नाही आहे. याच्यासाठी पेपर वगैरे होणार आहे का, शैक्षणिक पात्रता का, आता तुम्हाला सांगितले 4थी पास आहे, पेपर होणार आहे का, त्याच्यानंतर मुलाखत आहे का, त्याच्यानंतर सर्व काही सांगतो माहिती की सगळी काय काय माहिती असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, फॉर्म भरण्याचा दिनांक किती आहे, शेवटची तारीख किती आहे, सर्व माहिती सांगतो. अभ्यास कसा करायचा याचा सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथं सगळी माहिती समजली असेल, पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जो काय तुम्हाला नंबर दिसतोय मित्रांनो, या नंबरवरती व्हॉट्सअपला तुमचा नाव आणि जिल्हा सांगा. मी तुमचा नंबर सेव्ह करतो, तुम्हीही माझा नंबर सेव्ह करून घ्या. व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्यायचा. कृपया करून हात जोडून पाय पडून विनंती आहे, कुणीही कॉल करू नका. फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा, नाव जिल्हा सांगायचा, नंबर सेव्ह होऊन जाईल तुमचा. इकडे तुम्ही सुद्धा हा नंबर सेव्ह करून घ्यायचा, जेणेकरून बघा टेटसच्या माध्यमातून सर्व काही अपडेट तुम्हाला इथे मिळत जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं. व्हिडिओच्या शेवटी जी महत्त्वाची सूचना देईन ती तुम्हाला बघत राहायची आहे. तर बघा पोरांनो, पोरींनो, सगळ्या भावांनो, बहिणींनो, की महसूल सेवक पदाची जाहिरात इथे येणार आहे. तर बघा तुम्हाला सांगतो महसूल सेवक म्हणजे काय, तर आपल्या भाषेत सांगायला गेलं तर महसूल सेवक म्हणजे कोतवाल. काय रे, महसूल सेवक म्हणजे काय, कोतवाल. कोतवालचंच नाव बदलून हे महसूल सेवक करण्यात आलंय. व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं. ठीक आहे. याचं क्वालिफिकेशन किती आहे रे, तर याचं क्वालिफिकेशन आहे फक्त आणि फक्त 4थी पास. तुम्ही थंबनेलला तर ते बघितलं असेल. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की 4थी पास तुम्हाला इथे लागणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात इथे जागा आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, प्रत्येक जिल्ह्यात जागा आहे. संभाजीनगरमध्ये 283 जागा. आता प्रत्येक जिल्ह्याच्या मी जागा सांगत नाही. 36 जे काही जिल्हे आहे त्या 36 जिल्ह्यामध्ये एकूण इथे जागा असणार आहे. इथे बघू शकता सोलापूर, सांगली, सातारा, गोंदिया या सगळ्या जिल्ह्यामध्ये इथे जागा इथे मित्रांनो असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसा जिल्हा मोठा असेल, आता संभाजीनगर मोठा जिल्हा आहे म्हणून 283 जागा येणार आहे. जालना छोटा जिल्हा आहे म्हणून 47 जागा येणार आहे जाहिरात. मग इथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा येणार आहे आणि जागा या जिल्ह्यावाईज जरी असल्या तरी सुद्धा तालुक्यावाईज भरणार आहे. तुम्ही ज्या तालुक्यामध्ये असाल त्या तालुक्यातच तुम्हाला फॉर्म इथे भरता येणार आहे. भावांनो, बहिणींनो, लाडक्या विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो, म्हणजे कसं आहे ज्या तालुक्यात असाल, आता एखादं उदाहरणार्थ तुम्हाला देऊन सांगतो. तुमचा जालना जिल्हा आहे दादा हो, तुमचा जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहे आणि 8 तालुक्यामधून तुम्ही घनसावंगी या तालुक्यातून येतात आणि घनसावंगी तालुक्यामध्ये जर का तुमचं गाव असेल तर तुम्ही घनसावंगी तालुक्यापुरताच फॉर्म भरू शकता. म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातले सुद्धा कॉम्पिटिशन नाही आणि बाहेरच्या जिल्ह्यातील तालुक्याचं सुद्धा कॉम्पिटिशन नाही. भन्नाट असा जॉब आहे. 15,000 रुपये महिना आहे. काम कमी राहतं, 8 तास ड्युटी राहते. त्यात जर का तुम्हाला तलाट्याच्या हाताखाली जर का गाव भेटलं, एखादी सजा भेटली तर तुम्हाला तिथे काही ताण नाहीये. तलाट्याच्या हाताखाली राहून काम करायचं, 15,000 रुपये महिना आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर का महसूल सेवक जर झालात, कोतवाल जर झालात, तर तुम्हाला तलाठी भरतीमध्ये सुद्धा याच्यात आरक्षण भेटणार आहे. एवढी मोठी संधी आहे तुम्हाला. मग आता तुम्ही म्हणसान, भाऊ मास्तर आम्हाला सगळं काही समजलं बरं का, पण आम्हाला नेमकी प्रोसेस कशी आहे ती सांगा. प्रोसेस सांगतो, नीट ऐका. हे बघा, पहिली गोष्ट तुम्हाला 4थी पास लागते. तुम्ही सगळे गावातील बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, पोलीस भरतीचे करणारे आपले पोट्टे सगळे काय 12वी पास आहे म्हणा. 4थी पास तर सगळं जग झालंय आता भाऊ. ठीक आहे. 4थी पास तुम्हाला इथे लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आरक्षणावाईज जागा तर सुटतात. ती आरक्षणावाईज ती काय कप्पीकृत जाहिरात आहे ही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ज्यावेळेस ती जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल. माझ्या टेटसच्या द्वारे तुम्हाला दिसणारच आहे. ते प्रसिद्ध झाल्याच्या नंतर जाहिरात टेटसच्या द्वारे तुम्हाला दिसलच माझं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचे की बाबा आता याचा अभ्यास कसा करायचा. हे बघा, क्वालिफिकेशन माहीत झालं, आता थेट अभ्यासावर होतं. सिलेक्शन कसं होणार आहे, ते एकच पेपर होणार आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, एकच पेपर होणार आहे. त्याचं 50 प्रश्न असणार आहे. 50 प्रश्न कशा पद्धतीने राहणार हे पण मी तुम्हाला दाखवतो. बघा, एकच पेपर होणार आहे, 50 प्रश्न असणार आहे, 100 गुण असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क राहतात पोराव इथे. ठीक आहे. मग इथे तुम्हाला काय विचारणार, हा मागच्या वर्षीचा पॅटर्न आहे. इथे तुम्हाला काय विचारणार की जीकेचे प्रश्न सर्वात जास्त विचारले जातात, मराठी व्याकरण विचारलं जातं, थोड्याफार प्रमाणात गणित विचारलं जातं. पण
जास्त जी के विचारलं जातं. मग जी केचा अभ्यास कुठून करायचा, काय करायचा सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. आता बघा इथे पहिलं म्हणजे काय म्हणते तुम्हाला, पहिले जे काय 2023ला कोतवाल भरती, महसूल सेवक भरती झाली होती त्यावेळेचा पेपर आहे हा जालन्याचा आमच्या. इथे पहिलाच प्रश्न होता की भारतात साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर ज्ञानपीठ पुरस्कार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बघू शकता जीकेचे प्रश्न विचारण्यात येते. जवळपास तुम्हाला सांगतो 30 ते 35 40 मार्कापर्यंत आणि काय काय जिल्ह्यामध्ये 50 मार्कापर्यंत सुद्धा जीकेचे प्रश्न विचारण्यात येतात. म्हणजे 50 प्रश्न सुद्धा जीकेचे विचारण्यात येतात आणि ते 100 गुणांसाठी राहतो. वन टाइम पेपर आहे, मुलाखत नाही, काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही. 50 प्रश्न सोडवायचे आहे तुम्हाला फक्त. आणि जवळपास 30 35 40 प्रश्न जीकेचेच राहतात. मराठी व्याकरणाचे प्रश्न कमी राहतात, गणिताचे पण कमी राहतात आणि जिल्हा विषय त्याच्यामध्ये टाकतात. अशा प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे. मग जर का तुम्हाला आता परवा ही माहिती समजली असेल बहिणींनो, लाडक्या भावांनो, सगळ्यांनो, आता तुम्हाला जीकेचा अभ्यास करायसाठी तुमच्यासाठी आपण भन्नाट वन लाइनर 2000 प्रश्नांची, काय म्हणतो मी तुम्हाला, वन लाइनर 2000 प्रश्नांची जीकेची पीडीएफ बनवलेली आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, वन लाइनर 2000 प्रश्नांची जीकेची पीडीएफ बनवलेली आहे. त्याच्या बाहेर जीके जाणार नाही. फक्त तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्याचं जिल्हा विशेष तुम्हाला करायचं आहे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून असाल तर. बाकी दुसरं जीके काहीच वाचू नका. चालू घडामोडी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. ज्यावेळेस तुम्ही मेसेज करसान आता व्हॉट्सअपला मला, त्यावेळेस तुम्हाला तिथे व्हॉट्सअपला लिंक येऊन जाईल. कशाची लिंक येऊन जाईल, टेलिग्रामची. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे चालू घडामोडी तुम्हाला फुकटमध्ये भेटून जातील. पण 2000 प्रश्नांची जीकेची वन लाइनर जी काय पीडीएफ आहे, 2000 प्रश्न आहे, वन लाइनर पीडीएफ आहे जीकेची, त्याच्या बाहेर जीके जाणार नाही एवढी आपण शाश्वती घेतली. कारण मागच्या कोतवाल भरतीचा अभ्यास करून, काय म्हणतो मी तुम्हाला, मागच्या कोतवाल भरतीचा अभ्यास करून आपण ती 2000 जीके वन लाइनर प्रश्न काढलेले आहे. जर का ते तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, आपण त्याची फीस ठेवली आहे. मात्र छोटीशी फीस आहे, जास्त फीस नाही आहे. भली मोठी लगे 10,000 5,000 काय असे 500 600 अशी फीस नाही आहे. फक्त 99 रुपये फीस आहे. बघा, रेग्युलर फीस 149 आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कोतवाल भरतीची स्पेशल जीके वन लाइनर पीडीएफ 99 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे. या नंबरवरती गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला 99 रुपये पाठवायचे आणि स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा. तुम्हाला 99 रुपयाची जी काय 2000 प्रश्नांची जीके वन लाइनर पीडीएफ आहे ती ताबडतोब पाठवण्यात येईल. काय म्हणतो मी तुम्हाला, ताबडतोब ती तुम्हाला पाठवण्यात येईल. आणि कृपया करून कोणी कॉल करू नका, कॉल अजिबात करू नका. फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा. दुसरीही काही अडचण असेल तर फक्त व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा, कॉल करायचा नाहीये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही जोपर्यंत कोतवाल होत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आणि व्हॉट्सअप स्टेटसद्वारे तुम्हाला देण्यात येईल. व्हॉट्सअपला नक्की नाव आणि जिल्हा सांगायचा आहे. या नंबरवरती नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे, कारण कोतवाल भरतीची सगळी माहिती आपण तिथे देणार आहोत. पीडीएफ पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त 99 रुपयाला ही पीडीएफ आहे. जास्त महाग नाहीये, कारण त्यामधूनच प्रश्न विचारले जातील. कारण त्याच्यामध्ये आपण भरपूर अशा काही मागचा अभ्यास करून आपल्या संपूर्ण टीमने ते प्रश्न काढलेले आहेत. तर आशा करतो पोरांनो आणि पोरींनो, भावांनो, बहिणींनो, अरे लाडक्या आपल्या पोलीस भरतीच्या पोट्यांनो, आता येत आहे महसूल सेवकची जाहिरात. जागा तर मारायची आहे, कारण फायदे लय आहे बरं का. घर बसल्या नोकरी आहे, 15,000 महिना आहे, सरकारी जॉब आहे आणि 4थी पासवर आहे. टन टना टन टन. ठीक आहे. आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.